शेतकरी बंधूंनो नमस्कार. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अकोला येथे 3 दिवसीय असे भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन त्या ठिकाणी केलेले आहे. आणि हे ॲग्रोटेक 2023 असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी अकोलामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे या भव्य रिंगणात असं भरलेलं आहे. त्या ठिकाणी इथं जे आहे ते संपूर्णपणे यांत्रिकीकरण आहेत आणि इथं जे आहे ते पूर्ण स्टॉल लागलेले आहेत. तर आपण अगोदर आतमध्ये जाऊन स्टॉलची माहिती त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर बाकी सर्व जे आहे ते मशिनरी त्या ठिकाणी त्यांचे फीचर्स आणि ट्रॅक्टर्स वगैरे यांचीसुद्धा माहिती आपण घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू. जे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे शेतकरी या त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाला येऊ शकत नाहीत ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही कृषी प्रदर्शनी आपल्या यूट्यूब चॅनलच्या वर त्या ठिकाणी पाहू शकता. म्हणून व्हिडिओ आपण संपूर्ण पहा. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्या कामाचा त्या ठिकाणी होणार आहे. तर संपूर्णपणे असे स्टॉल असे इथं या ठिकाणी लागलेले आहेत आणि एक एक माहिती त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. सर कशाचं आहे नेमकं? आपला वर्मी कंपोस्टचा बेड आहे. हां, वर्मी कंपोस्टचा बेड आहे. सगळ्यात पहिला आपण या स्टेपमध्ये वर्मी कंपोस्ट जी आपण बनवतो ऑर्गॅनिक खतचा प्रकार. हां, तेच कांडी फरशी म्हणतात. हां हां, आपण सगळ्यात पहिलं काय करतो, सगळ्यात पहिलं काळी कचरा, त्याच्यानंतर दुसरा थर हा शेण आणि माती. शेण आणि माती. अच्छा. नंतर डबल काळी कचरा, डबल शेण आणि माती. हां, पहिली स्टेप, दुसरी स्टेप. स्टेपमध्ये आपण हे पूर्ण शेण आणि मातीचा काला करून म्हणजे पूर्ण आपले थरा जसा करतो आपण विभाजन करून ते पूर्ण लिपून घ्यायचं. ठीक आहे. लिपल्यानंतर त्याच्यावर आपण चवडी लावतो. चवडी म्हणजे इंडिकेटर प्लांट आहे. जेव्हा या चवडीला शेंगा येतात तेव्हा समजायचं की आपला जो बेड आहे हा पूर्ण प्रकारे कुजलेला आहे. म्हणजे शेतकरी म्हणून एक चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या जे आपण खत म्हणतो ते चांगल्या पद्धतीने आपल्या शेतामध्ये टाकून एक चांगलं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याचा एक डेमो आहे. बरोबर. अशा पद्धतीनं संपूर्ण असे स्टॉल अकोलामध्ये 3 दिवसीय हे असणार आहे. 27 डिसेंबर, 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर असं 3 दिवसीय त्या ठिकाणी हे कृषी प्रदर्शनी असणार आहे. सर काय वैशिष्ट्य आहे या व्हेरायटीचं? या वैशिष्ट्याचं उत्पादन आणि SPS परवाई देते. हां, 150 क्विंटलपर्यंत. 150 क्विंटलपर्यंत हेक्टरी. हां, 50 क्विंटल ज्वारीचं दाणे. एक त्याचं वैशिष्ट्य आहे. खरीपातली संकरित वाहन आहे. अच्छा. आणि बाकीचे मग समोर आलं आपण ज्वारी ते रबीचं वाहन आहे. उन्हाळीमध्ये कोणते? उन्हाळीमधून नाही पण तो रबीमध्ये आहे. नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर 15 पिकिवी क्रांती. शेतकऱ्यांनो पिकिवी क्रांती याचा वापर आपण रब्बीसाठी करू शकतो. 30 क्विंटल प्रति हेक्टरी. या ठिकाणी गहूच्या व्हेरायट्या त्या ठिकाणी गहू संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत जे संशोधित जाती आहेत त्या या ठिकाणी आहेत. सर यामधली सर्वात उत्कृष्ट जे व्हेरायटी आहे ते कुठली ठरलेली आहे आपली पिकिवीची? पिकिवी सरदार. ठीक आहे. तर हे सर्वोत्कृष्ट अशी व्हेरायटी पिकिवी सरदार म्हणून आहे. आणि कालावधी किती आहे यांचा? मग 95 ते 100. अच्छा अच्छा. आणि ॲव्हरेज किती देते मग? 43 हेक्टरी. हा, छान आहे. म्हणजे आपल्या जमीनसाठी उपयुक्त राहते. चांगलं आहे.
या ठिकाणी सोयाबीनचे व्हेरायटी आहे. पण जर या ठिकाणी समोर पावशर असाल सुवर्णा, मॅडम सुवर्णा आहे काय? सुवर्ण सोया आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सांगत होतो जेव्हा आपण शिवार फेरी आलो होतो तर सुवर्णा फेरी होते. सुवर्णा जी व्हेरायटी आहे सोयाबीनची होती, अजून मार्केटमध्ये आलेली नाही सुवर्णा. यावर्षी जास्त प्रमाणात शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. मागच्या वर्षी उपलब्ध नव्हती. सर कसा आहे प्रोजेक्ट आंतरपीक? थोडं मोठ्या म्हणजे 2 मंदामध्ये 1 तास चवळीचं म्हणजे आपण ज्याला हे म्हणतो आंतरपीक. ठीक आहे. मग हे या 2चं अंतर किती व्हायचं मग? किती? अच्छा. आणि या दोन झाडामधलं अंतर 50. ठीक आहे. तर असे खूप सारे जे स्टॉल आहेत ते त्या ठिकाणी अकोलामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण त्या ठिकाणी अवश्य भेट द्या. म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं कृषीची माहिती हे आपल्याला त्या ठिकाणी कृषी जे प्रदर्शनी असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला होते. आणि एक त्या ठिकाणी शेतीचा अभ्यास म्हणा किंवा शेतीतली सखोल माहिती जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पाहिजे असेल तर आपण कुठलीही कृषी प्रदर्शन असो त्याला अवश्य भेट द्यायला पाहिजे. एक चांगलं ज्ञान शेतीमधलं आपण त्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. तर या ठिकाणी सागवान लागवडच्या सोबतची माहितीसुद्धा या ठिकाणी आपल्या स्टॉलवर उपलब्ध आहे. गडचिरोली. अच्छा अच्छा. चिरा. हां. तर यामागे टिश्यू कल्चर आहे काय? टिश्यू कल्चर येते का सागवान? मग गावरान येते का? मग त्याने व्हेरायटी कुठली आहे? बर्मा. नॅचरल जंगलातलं सागवान आहे. 1000 वर्ष याला काय होणार? 1000 वर्ष. 1000 वर्ष होणार नाही. फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे हा. चिराग सागवान नाव दिलं गेला. मग सागवानला गट साईडला मराठीमध्ये चिरान म्हणतात. अच्छा अच्छा. चिरान. टेक पण म्हणतात. टीकवूड. टेक इंग्लिशमध्ये. हां. अच्छा. ठीक आहे सर. सागवानची माहितीसुद्धा इथे उपलब्ध होती. त्या ठिकाणी वनराज. सर कुठली जात आहे वनराज? आणि जास्त करून कुठं येते म्हणजे कोण्या भागामध्ये पाहायला मिळते आपल्याला? महाराष्ट्रामध्ये सूट होईल का वातावरण याला? तर जे कोणी त्या ठिकाणी कोंबडी पालन करू इच्छिता त्यांच्यासाठी सुद्धा चांगले प्रकारे कुक्कुटपालन करू शकता. अशी कोंबडी खूप जास्त मोठी साईज त्या ठिकाणी पाहू शकत असाल आपण. तर संपूर्ण माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी म्हैस असो, शेळी असो, कुक्कुटपालन, गायपालन संपूर्ण माहिती या आपल्याला कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे. म्हणून अशी आलेली संधी आपण त्या ठिकाणी गमावू नका. त्या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा सुद्धा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. यालासुद्धा आपण भेट देऊ शकता. तर हे संपूर्ण पद्धतीनं असे स्टॉल आहेत. हे त्या अंक त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी विद्यापीठाचा स्टॉलसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आणि चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फळं असे किंवा आपले जे हरभरे असतात, सोयाबीन असतात, संपूर्णपणे पॅकिंग या ठिकाणी सरांनी केलेलं जे आपले कडधान्य असतात. ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बांबू लागवड करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा असे पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे डेमोसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी बोरा बांबू असेल, कटांगा बांबू असेल, मुख्य बांबू, पिवळा बांबू, काळा बांबू, जाटी बांबू, मालका बांबू, मानवेल बांबू असे संपूर्ण पद्धतीनं जे बांबू आहेत ते त्या ठिकाणी सरांना आलेले आहे. सर काय वैशिष्ट्य काय आपल्या बांबूचे?
बांबूची वैशिष्ट्य हाईट किती होते? हाईट 40 फूट 50 फुटापर्यंत 40-50 फुटापर्यंत हाईट जाते. आणि फुटे वगैरे त्याला फुटेवर जास्त येते म्हणतात. फुटे पण जास्त येतात ना? प्रत्येक बांबूचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे. वेगवेगळं आहे म्हणजे जे जात ते वेगळं आहे, त्यांचं वैशिष्ट्य पण वेगळं आहे. ठीक आहे. तर बांबू लागवड पण आपण जर करू इच्छिता तर संपूर्ण माहिती या ठिकाणी ते स्टॉल नंबर 23मध्ये आणि प्रत्येक स्टॉलला इथं नंबर दिलेला आहे. आणि 26 त्या ठिकाणी 27 डिसेंबर 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर असं 3 दिवसीय हे अकोलामध्ये ॲग्रोटेक 2023चं असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरणार आहे. ट्रायकोडर्मा सर कुठल्या कंपनीचा आलो? ट्रायकोडर्मा अकोला विद्यापीठात आहे काय? अच्छा. अकोला विद्यापीठानं संचलित केलं PDKV अकोला ट्रायकोडर्मा. तर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्मा हा खूप जबरदस्त पर्याय म्हणजे बुरशी बुळापासून नायनाट करायचा पर्याय जर करायचा असेल तर ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकता. आणि स्टॉल नंबर 25ला भेट देऊन आपण त्या ठिकाणी ट्रायकोडर्माची माहितीसुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकतो. असे भरपूर असे स्टॉल जवळपास खूप सारं मोठं कृषी प्रदर्शन जे आहे ते इथं आहे आणि एक चांगली उपयुक्त माहिती हे आपल्याला मिळेल. सर याचे काय वैशिष्ट्य आहेत? प्लास्टिक आच्छादन तणापासून म्हणजे ज्यांची जमीन तण असेल तर हे त्यांना सोयीस्कर पडते. तणापासून एक त्याचं हे होईल प्रादुर्भाव. हां जमिनीचा ओला टिकून राहील कायम राहते. आणि याच्यात थोडंसं तणाचा प्रादुर्भावाचा हे होईल. मेन हे आहे जमिनीचा ओला टिकून राहील आणि तणाचा प्रादुर्भाव तण होणारच नाही आहे. बरोबर आहे. कमी होईल. होणार नाही असं नाही, इथून तर होणारच. हा इथून आपण जे डवरणी आपलं हे असो डवरणी किंवा नांग आपलं जे वय मारतो आपण त्या संपूर्णपणे नायनाट होऊन जाते. तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप जबरदस्त पद्धतीनं प्रदर्शन त्या ठिकाणी इथं आहे. म्हणजे असं कुठलंच पीक नाही जे की आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. म्हणून ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. त्या ठिकाणी संपूर्ण अशी माहिती आपल्याला उपलब्ध आहे. नाही आपलं नाही ना. नाही लाईटच नाही आहे. आणि जवळपास खूप सारे असे स्टॉल आहेत. इथं आल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती जी आपल्याला उपलब्ध पाहिजे असेल ते संपूर्ण माहिती आपल्याला इथे मिळेल. त्या ठिकाणी डॉक्टर पंजाब देशमुख कृषी उत्पादन संशोधित वाहनसुद्धा इथं आहे. धर्मा हे इथं पूर्णपणे आपण सध्या स्टॉल पाहत आहे आणि नंतर जे यांत्रिकीकरण आहेत किंवा ट्रॅक्टर्स वगैरे ते संपूर्ण तिकडे लागलेले आहेत. नंतर आपण ते सुद्धा पाहणार आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा सुद्धा स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे. आदर्श गाव संकल्पना वर्धा. त्या ठिकाणी जे आपले कुक्कुटपालन करत असाल मुक्त पद्धतीने त्या ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय उपयुक्त त्या ठिकाणी ठरेल. आणि याच्या ज्या जाती आहेत त्या ठिकाणी कडकनाथ कावेरी असेल तर संपूर्ण माहिती कडकनाथची सुद्धा आपल्याला इथे मिळेल आणि कावेरीची सुद्धा माहिती या ठिकाणी आपल्याला मिळेल. मॅडम सुट्टीवर आहेत. सर कोणी आहे का इथं माहिती देणार? आपल्या कावेरीची काय वैशिष्ट्य आहे त्यामध्ये? हे जे कावेरी जातीचं वैशिष्ट्य आहे हे ड्युएल पर्पज म्हणजे अंडी आणि मांस दोघांकरता चालणारा ब्रीड आहे कावेरी. हां. आणि एका वर्षाला जवळजवळ 180 ते 240 अंडी तो देतो. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना ड्युएल फायदा असा होईल की एक 4-4.5 महिन्याचा तो कावेरीचा पक्षी झाला म्हणजे तो अंडे देणं चालू करतो आणि मग अंड्यांचा उपयोग त्यांना घेता येईल. अच्छा. आणि त्या ठिकाणी कडकनाथ जो आहे हा एक कमी दिवस म्हणजे खूप स्लो ग्रोथ होणारा पक्षी आहे.
एकदम कमी वाढ होतोय. पण त्याला डिमांड झाला दिवसांदिवस थोडं वाढत आहे. परंतु शेतकऱ्यांना जो प्रश्न येतो की जेव्हा विक्री शेतकऱ्यांची येतात तेव्हा त्या प्रमाणात गावखेड्या लेवलवर त्याची मार्केटिंग नाही. म्हणून तसा तर पक्षी आयुर्वेदिक दृष्ट्या म्हणजे मेडिसिनल व्हॅल्यू पण चांगला आहे आणि अंडी देणं हा 6 महिन्याच्या पुढे चालतो. म्हणजे कडकनाथपेक्षा कावेरी आपल्याला परवडेल. धन्यवाद. आपल्या मनामध्ये शेतीसंबंधित जेवढेही माहिती असतील किंवा प्रश्न असतील त्याचे निराकरण किंवा त्याचं समाधान आपल्याला 100% कृषी प्रदर्शनी जे कुठेही असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला व्हायस मदत मिळते. आणि त्या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर पाडण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनी या माध्यमातून होत असते. कृषी विज्ञान केंद्र अकोला. ट्री टेक नर्सरी. सोलर प्लांट सुद्धा इथं अवेलेबल आहे. ते काय आहे जे वैशिष्ट्य सर? हा सोलर ऑपरेटेड प्राणी प्रतिबंधक यंत्र आहे. हां. दर 10 मिनिटाच्या गॅपनी 30 सेकंदासाठी वाजते. 30 सेकंद 10 मिनिट स्टॉप राहील. पुन्हा 30 सेकंद झाले 2.5 एकर पर्यंत हे काम करते. याचा हे जे लाईट आहे तो पूर्ण फिरते गोल. 360 फिरते आणि हा अर्धा किलोमीटर पर्यंत याची रेंज आहे लाईट आहे. आणि आवाज तर अशा पद्धतीनं पूर्ण म्हणजे जे आपले प्राणी असतात हरिण डुक्कर जे आपल्या शेतीत नुकसान करतात त्यांच्यासाठी चांगला पर्याय त्या ठिकाणी हा सोलर प्लांटवर आहे. म्हणजे याला इलेक्ट्रिकची कुठली आवश्यकता नाही. आपल्या शेतामध्ये लावून ठेवलं की एक चांगला 5800 ची किंमत आहे. आणि गॅरंटी वॉरंटी 1 वर्षापर्यंत. एक गॅरंटी वॉरंटी भेटणार आहे आपल्या शेतकरी म्हणून 1 वर्षाची. आणि एक चांगलं पद्धतीनं जर आपल्याला शेतामध्ये त्रास होत असेल कारण बऱ्याचशा भागात डुक्कर किंवा जे हरिण असतात त्यांचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना जाणवतो. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित अकोला यांचंसुद्धा स्टॉल या ठिकाणी आहे. मक्याच्या व्हेरायट्या जर आपण त्या ठिकाणी पाहू शकत असाल खूप साऱ्या व्हेरायट्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी फळबाग जर आपले शेतकरी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप जबरदस्त असतो ज्याला सीताफळ म्हणतो आपण. तर जर कुठली व्हेरायटी आहे? NMK गोल्ड. NMK गोल्ड. अच्छा, काय याचे वैशिष्ट्य? पेरिशेबिलिटी कमी आहे. हां, जास्त लवकर पेरिशेबल होत नाही. बरं. दुसरं म्हणजे याच्यामध्ये पल्प जास्त आहे. टिकवून क्षमता खूप छान आहे. पल्प जास्त आहे. पल्प जास्त असल्यामुळे ह्याच्यामध्ये जे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आहेत ते आपण कमी करू शकतो. पोस्ट हार्वेस्ट लॉसेस इन द सेन्स कसं त्याच्यापासून कुल्फी बनते. आणि अंदाजेचं वेट वजन किती राहते? वजन याचं बघा आता 1 पावाच्या वर आहे. 400 ग्रॅमच्या आसपास 400 ते 500 ग्रॅम आसपास राहते. आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण सूट होईल का? हो, वातावरण सगळीकडे सूट आहे. ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये येऊन जातं हे. अच्छा, कमी पाण्यात येतं. खूप जबर. आणि आपला बनाना पण आहे का याच्यामध्ये? हे G9 व्हरायटी आहे. G9. हो, G9 हे ओके, G9 व्हरायटी आहे. आपल्या शेतकऱ्याची व्हरायटी आहे. अच्छा, त्या ठिकाणी जाम पेरू पण आहे. ही व्हरायटी कुठली पेरूची? हे डिवाइन नावाची. डिवाइन.
हे कागदी निंबू टाईप आपल्याकडे आहे का? निंबू हे सरदारचं आहे, सॉरी सरदारचं पेरू. सरदार 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 अच्छा, हे सरदार तायवान पिंक आहे, सॉरी तायवान डिवाइनचं गुलाब डिवाइन. त्या ठिकाणी तायवान पिंक व्हेरायटी आहे आणि अकोला जिल्ह्यामध्येच याचं उत्पादन झालेलं आहे. कारण थार हे तेल्हार तालुक्यामध्ये एवढे येते. उत्पादन दिसतात सगळे शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात उगवलेले उत्पादन आहे ते. बरोबर आहे, बरोबर. तर सध्या आपण स्टॉल त्या ठिकाणी पाहत आहे आणि भरपूर असे स्टॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपण आपल्या चॅनलच्या वर घर बसल्या हे ॲग्रोटेक 2023चं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहू शकता. एक चांगल्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांसाठी हा जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या ठिकाणी राशी कंपनीचं हे जे आहे ते स्टॉल लागलेलं आहे. जे कापसामध्ये एक चांगले दमदार कंपनी आहे राशी. प्रतीक स्टॉल नंबर कुठं आहे? जवळपास सर्वच कंपनीचं आपल्याला स्टॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी मायको कंपनीचं या ठिकाणी स्टॉल आहे आणि बाहुबली व्हेरायटी कापसाची आपण एका ठिकाणी पोहोचवत असाल. जरा सर व्हेरायटी कुठली बाहुबली आहे काही? बाहुबली आहे आणि याचं वैशिष्ट्य काय सांगायचं झालं आपल्याला? याचं जे वैशिष्ट्य आहे हे एकदम बागायती वाहन आहे. स्प्रेडिंग पद्धतीनं वाढतं. फळफांदी आता इथं जर बघितलं तुम्हाला 2 ते 3 फळफांदी आहेत आणि जवळ बोंड येते. याच्यावर रसशक्तीचा प्रादुर्भाव जो आहे खूप कमी येतो आणि प्रत्येक जे सर्वात मोठं बोंड असल्यामुळे वेचायला एकदम सोयीस्कर आहे. आपली मायकोचं जे जंगी आहे ते जंगी हे सेम राहते का मग? नाही, जंगी जे आहे कोरडवाहू आणि निम बागायतीसाठी वाहन आहे. हे फक्त बागायतीसाठी आहे. हे बागायती आणि कोरडवाहू मध्ये पण आपल्या भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनी यावर्षी लावलेली आहे. त्यांना पण एकदम जबरदस्त रिस्पॉन्स राहिलेला आहे या वाहनाचा. बाहुबलीचा बाहुबली ठीक आहे. आणि रसशक्तीचा प्रादुर्भाव जर कमी असल्यामुळे फवारणीच्या खर्चामध्ये भरपूर बचत आहे. ठीक आहे, ठीक आहे. सर ऑल इंडियन ॲग्री सर्च तेलघाना या ठिकाणी मिनसचा तेलघाना आपण या ठिकाणी पाहू शकत असाल. तर कमी खर्चामध्ये हा एक उद्योग आपण त्या ठिकाणी दादा एक काम कशा पद्धतीनं करतो? त्याच्यामध्ये शेंगदाणा, तीळ, जवळ, सूर्यफूल, मोहरी यामध्ये डायरेक्ट टाकून द्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेलबिया टाकायचे. हां, पुढं त्याची हे ते पेंट आणि इथं तुम्हाला तेल येतं. एकदम शुद्ध तेल येतं. याचं जे पूर्ण पेंड आहे हे पेंड या ठिकाणी आपल्याला बाहेर निघते. हा ना, त्याला पेंड पण म्हणतात. हा, पेंट म्हणतात त्याला, तेल पण म्हणतात. याची पेंड जे निघते आणि ऑइल जे तेल आहे 100% प्युअर तेल त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जमा होताना पाहायला मिळते. म्हणजे कमी जागेत आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला एक चांगला पर्याय हा तेल घाण्याचा आहे. किंमत किती आहे याची? औरंगाबाद, अमरावती आणि लातूर. हे औरंगाबाद, लातूर, औरंगाबाद, तेल खाली आहे खाली. आणि नागपूर. सर किंमत किती आहे याची? याची किंमत आहे 31,500, 8,000 रुपये, 23,500. 23,500 रुपये प्रति क्विंटलला हे आपल्याला मिळेल. म्हणजे त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी खूप चांगल्या सुविधासुद्धा आपल्या या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट आपल्याला प्रामुख्यानं यामध्ये पाहायला मिळतात.
इरिगेशनचे सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी इथं आहेत. बसंत बाजाराची व्हेरायटी, सोयाबीनची व्हेरायटी म्हणजे जवळपास सर्वच जे व्हेरायटी आहेत त्या ठिकाणी पंचगंगा असेल, हे बाजरा, संपूर्णपणे व्हेरायटीचे मार्गदर्शनसुद्धा एक चांगल्या पद्धतीनं हे आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. पंचगंगा सीड्सचं जे वांगे जे आहेत ते खूप अशा पद्धतीनं फेमस आहेत, म्हणजे चांगले उत्पादन वांगे देतात. तर पंचगंगा जे व्हेरायटी आहे यामध्ये खासियत काय, कारण यामध्ये फळमाशीचं प्रमाण पाहायला मिळतं जास्त प्रमाणात. हां सर सांगतील काय? त्या ठिकाणी खूप सारे असे फर्टिलायझर सुद्धा असतील, त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तेव्हा निर्मलचे असू दे, पपई, काय ऑर्गेनिक स्लरी 100% ऑर्गेनिक. अच्छा, काय काम करते ते? फुलं वाढ करून देईल, क्रॉपची हां फ्रूट सेटिंग करून देईल, फ्रूटची साईज वाढवून देईल. 100% बायोगॅसवर आधारित गोवर्धन योजना बायोगॅस ओके स्कीममध्ये आलेली आहे. त्या ठिकाणी किचनचे जे सामान असतात आपले घरगुती, ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अशा पद्धतीनं. म्हणजे मशिनरी असतात किंवा लेडीजला खूप जास्तपणे काम पडते किचनसाठी, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध मिळतात. आपल्याला इफ्को, त्या ठिकाणी RCF याचीसुद्धा त्या ठिकाणी स्टॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि आपापल्या प्रोडक्टची मार्केटिंग म्हणा किंवा माहिती म्हणा ते त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नॅनो DAP किंवा नॅनो युरिया याची डिमांडिंग किंवा त्याची चर्चा ह्याला खूप जास्त प्रमाणात आहे. ते मग नॅनो DAP असो किंवा नॅनो युरिया असो, सागरिका असो, संपूर्णच प्रोडक्ट यांचे इथं आहेत. तर नॅनो DAPचे फायदे किंवा यामध्ये असं कुठलं घटक आहे शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे? नॅनो DAPमध्ये सगळेच प्रोडक्ट अवेलेबल आहे. अच्छा, एवढे आपण ग्रॅन्युअलमध्ये ठेवतो फक्त याच्यामध्ये आपण 8-16 दिलेलं आहे. 8-16 8-16 अर्धा लिटरमध्ये. हां हां, याची रेट 600. आपण याला 50 ml पर एक पंपालाही वापरू शकतो आणि 75 ml पर पंपालाही वापरू शकतो. हे नॅनो युरिया. हां हां हां. सागरिका पण चांगलं हे रेट, सागरिका आपलं पूर्णपणे समुद्र शेवाळपासून बनलेलं आहे. ऑर्गॅनिक म्हणू शकतो आपण त्याला. पूर्ण ऑर्गॅनिक 100% सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहे. अच्छा, समुद्री शेवाळपासून बनलेलं आहे हो, सागरिका, बरोबर आहे. याचं आपण प्रोडक्शन घेतो समुद्रामध्ये. अच्छा, ओके ओके. IPL पुढे IPLचे सुद्धा स्टॉल त्या ठिकाणी इथं लागलेले आहेत. हा प्रकारचं मुळे बघतो त्यांनी पूर्ण फार क्लिअर होतं बघा. काही वनस्पती औषधी मेडिसिन, वनस्पती औषधी सुद्धा वापर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गुळवेल असेल, पांढरी काळी असेल, अर्जुन सारदा चूर्ण असेल, त्या ठिकाणी पांढरीशी काठी असेल, संजीवनी,
यांची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी देते, म्हणजे आपण संजीवनी म्हणतो, वनस्पती औषधी. पशु आहारसुद्धा या ठिकाणी यांचा उपलब्ध आहे. तर काय खासियत म्हणू शकतो किंवा काय स्पेशालिटी आपण या खाद्याची म्हणू शकतो? पॅलेट्स ह्या बनवतो या प्रकारच्या डाळीपासून डाळीपासून जे चुरी जे असतात त्याच्यापासून. आणि हे जे घटक आहे त्याच्यामध्ये पॅलेटमध्ये म्हशी 100% हर्बल असते. हां, दुधामध्ये वाढ होणे. मग यामध्ये मक्का चुरी वापरता, चना चुरी आणि तुवर चुरीवरून हे बनते, हो बरोबर आहे? फायबर आहे त्याच्यात 9.85% हां, आणि कॅल्शियम 60% राहते, फॉस्फरस 60% आणि प्रोटीन 24%. या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता सध्या चारा जनावरांना उपलब्ध नाही आहे. आणि दूध जे ते विदर्भामध्ये हे सगळं पश्चिम महाराष्ट्रातून येते. बरोबर. इथं ते मिळावं म्हणून त्यासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतो. तर जे आपले दुग्ध व्यवसाय शेतकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी माहिती देण्याचं काम म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं स्टॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत. त्या ठिकाणी मग चुरी असो, चुन्नी असो किंवा कांडी असो, त्या पद्धतीनं माहिती देण्याचं कामसुद्धा या स्टॉलवर केलं जातं. त्या ठिकाणी नर्सरीसुद्धा या ठिकाणी मिनी नर्सरीज या ठिकाणी यांनी उभारलेली आहे. त्या ठिकाणी पपई, मिरची, टोमॅटो, फुलगोबी, वांगी संपूर्णपणे यांची माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी आहे. शिमला मिरचीसुद्धा इथे पाहायला मिळते. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या किचनमध्ये जो आपल्याला ते मशनरसुद्धा या ठिकाणी आहे, जे आपण हाताने याचा वापर करू शकतो. त्या ठिकाणी रोटी मेकर आणि वेगवेगळे जे मसाले आपल्या स्वयंपाक खोलीत किंवा किचनमध्ये आपण वापरतो त्याचे माहितीसुद्धा किंवा त्यांचे स्टॉलसुद्धा त्या ठिकाणी लागलेले आहेत. चालू पाण्यात धुल्या जाग्यात कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही, डायरेक्ट चालू पाण्यात धुल्या जाग्यात काम करणार. त्याला फक्त 10 ते 15 सेकंद गॅस लाईटर कॅन्डलवर गरम करायचं, गरम करून लावायचं. याला असं गरम करायचं, गरम करून लावायचं. लिकेज वन परमनंटली पॅक. टंकी खाली करायचं कामच नाही. जर तुम्हाला भिंतीला स्टाईलला कडी लावायचा, हुक लावायचा, हँगर लावायचा, भिंतीला किल्ला मारायचं काम नाही. इरिगेशन संबंधित सुद्धा माहिती त्या ठिकाणी आपल्याला या ॲग्रोटेक 2023ची जी कृषी प्रदर्शनी यामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि जे आपण रेग्युलरली सामान वापरतो जवळपास संपूर्णच माहिती आपल्याला या कृषी प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळते. म्हणून आपण आलेली संधी गमावू नका. खूप चांगलं स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. पण याचा वापर जो आहे किंवा याचा उपयोग माहिती घेण्यासाठी नक्की करा. पशुधनसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पशु, प्राणी, पक्षी संपूर्णच या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या पद्धतीनं मसाले त्या ठिकाणी घरी तयार केलेले मसालेसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पपई. सर कुठली व्हेरायटी आहे? हे व्हेनारची शबनम. शबनम व्हेरायटी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन घेतलेलं आहे काय? भरपूर ठिकाणी. अच्छा, किती आहे वेट एक आहे समजा साहेब फळाचं? एक फळ साहेब 2 किलोपासून म्हणजे अर्ध्या किलोपासून तर 4.5 किलोपर्यंत. अर्ध्या किलोपासून 4.5 किलोपर्यंत वेट. अरे बाप. आपल्या इथं स्टॉलमध्येच लागलेलं आहे फळ. अच्छा, स्टॉल लागलेला आहे ना, हां हां. लागलेला आहे. पपई 30 रुपये. तर हळद, तिखट आणि जवळपास जे सर्व घरगुती मसाले संपूर्ण आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतील, जे की स्वतः महिला शेतकरी असतील, महिला शेतकरी उत्पादक गट असतील किंवा शेतकरी गट असतील यांच्यामार्फत त्या ठिकाणी तयार केलेले जातात आणि अतिशय माफक दरामध्ये
हे आपल्याला इथं उपलब्ध होतात आणि एक 4-5 पैसे आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा त्या ठिकाणी मिळतात. त्या ठिकाणी मसाले घरगुती, हे सर्व पद्धतीनं मसाले घरी तयार केले आहेत काय? अच्छा, घरी केलेलं तयार. चटणी वगैरे. त्या ठिकाणी इथे कोंबड्या, बदक, त्या ठिकाणी बटेर. सीताफळाच्या खूप व्हेरायटी आहे त्या ठिकाणी इथं पाहायला मिळतात. हे कुठली व्हेरायटी आहे? हे गोल्डन MNK1 गोल्डन. गोल्डन आहे काय? आपल्या महाराष्ट्रामध्ये उत्पादन घेतलेलं आहे काय? केळीविळीचं आहे सर. खारपण पट्ट्याला. केळीवेळी. पूर्ण खारपण पट्ट्याला. अच्छा, बरोबर आहे, केळीवेळी म्हणून काय विषय नाही. वेट साधारण याचं 250. नंबरचा आहे सर. नंबरचा 1 किलो पर्यंतचा संपला माल. अर्धा किलोचा 600 ग्रॅम पर्यंत. अर्धा किलो नाही आहे हा, मोठेवाले नाही. हे म्हणून राहिलो मी, साधारण 250-300. गोष्ट कशी आहे, हे 2 नंबरचा आहे. पहिला जो थोडा चांगला जो मेन असते तो झालेला आहे. त्यांचा वेट 1 किलो पर्यंत आहे. 900 ग्रॅम पर्यंत 1 किलो. ठीक आहे. 80 भरपूर अशा पद्धतीनं स्टॉल, म्हणजे खाण्यापासून पिण्यापर्यंत शेती उपयुक्त किंवा घरगुती जे आपल्याला किचनमध्ये लागतं रोजच्या रोज आहार आपण जे घेतो त्याचीसुद्धा चांगल्या पद्धतीनं माहिती